हॅलो यूट्यूबकर, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आजीच्या गोष्टीच्या चॅनलवर आणि या ब्रेकफास्ट सिरीजवर तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण एक असा गुजराती पदार्थ बनवणार आहे, जो आपण थोडंसं ट्विस्टमध्ये बनवणार आहे. त्याला म्हणतात हांडवा. आता हा हांडवा हा प्रकार जो आहे ना, त्याचं एक वेगळं पीठ मिळतं, पण आपण मल्टीग्रेन आटा वापरणार आहोत आणि त्याच्यात व्हेजिटेबल्स घालून तो बनवणार आहोत. तर चला किचनमध्ये बघूया की हांडवा हे बनवायला आपल्याला काय काय साहित्य लागतं ते. तर हांडवा बनवायला आपल्याला काय साहित्य लागते ते बघूया. सगळ्यात पहिलं म्हणजे आपण घेतलंय गाजर आणि बीट किसून घेतलेलं, कांदा, थोडा पालक घेतलाय बारीक कापून, कोथिंबीर, कढीपत्ता, हिरवी मिरची, हळद, लाल तिखट, तीळ, जिरं, मोहरी, मीठ, हिंग, आणि आपण घेतलंय ज्वारी, बाजरी, नाचणी आणि उडद डाळ आणि मेथीचं पीठ. हे जे पीठ आहे ना, हे आम्ही टेस्ट ऑफ लाईफ म्हणजे देशपांडेंचं मिक्स मिलेट भाकरी आटा घेतो आम्ही. हे खूप टेस्टी आहे आणि याच्यात भाकरी पण छान बनते आणि हा हांडवा पण खूप मस्त बनतो. त्याच्यानंतर आपण घेतलाय बारीक रवा आणि हे हांडवा खायला आपण त्याच्याबरोबर बनवणार आहोत पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, ह्याची एक हिरवी छान चटणी. तर आपण पटापट कृतीकडे वळूया आणि बघूया की कसं बनवतो हांडवा. तर सर्वात प्रथम आपण हांडव्याचं पीठ रेडी करून घेऊया. तर त्यासाठी आपल्याला लागेल एक बोल. या बोलमध्ये आपल्याला घालायचं आहे हे पीठ. ओके, थोडंसं ठेवूया आपण. ह्या पिठाबरोबर आपण घालणार आहेत रवा. हा जवळजवळ 2 टेबलस्पून रवा आहे आणि ह्याच्यात आपण घालणार आहोत पाणी. थोडंसं पाणी जास्त लागतं आणि एका विस्कच्या मदतीने आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया. तुम्ही बघाल की पाणी बघा सगळं ड्राय झालंय, लगेच ड्राय होतं हे. तर आपण थोडं पाणी अजून घालूया. हे बघा, हे पीठ झालेलं आहे मिक्स करून. गुठळ्या अजिबात राहायला कामा नाही पाहिजे. सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे याच्यात. आणि आता तुम्ही बघाल याची कन्सिस्टन्सी थोडी थिकच आहे, दिसताना तुम्हाला. हे बघा, इट इज नॉट व्हेरी लिक्विडी ऑल्सो. तर आता हे चांगलं असं मिक्स झालेलं आहे. ओके, आता ह्याच्यात आपण एक एक गोष्टी घालूया. सगळ्यात पहिला म्हणजे आपण कांदा घालणार आहोत. आम्ही एक छोटा कांदा घेतलाय. त्याच्यानंतर बीट आणि गाजर किसलेलं, त्याच्यात जेवढा रवा घेतला होता तेवढा सगळा घातला होता मी. तर आता घालणार आहोत आपण मिरच्या, कोथिंबीर, मग आपण घालणार आहोत पालक, आपल्याला घालायला लागेल थोडं लाल तिखट, 2 छोटे चमचे. आपण घालणार आहोत ह्याच्यात 1 छोटा चमचा हळद आणि मीठ. ओके, हे सगळं घातलंय आपण. आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता जे आपण थोडंसं पीठ ठेवलंय ना, जस्ट इन केस आपल्याला वाटलंय खूप ड्राय झालंय आणि आपण पाणी वाढवतोय, तर मग आपण ते पीठ घालू शकतो. ठीक आहे, गरज लागणार नाही माझ्या मते, पण एकदा हे असं छान पूर्ण मिक्स करून घ्या. बीट घातल्यामुळे काय होतं, त्याचा जरा कलर पिंक येतो, पण नो प्रॉब्लेम. हे बघा, हे छान मिक्स झालेलं आहे. आपल्याला ह्याच कन्सिस्टन्सीमध्ये हे ठेवायचं आहे. ओके, व्यवस्थित झालं हे असंच आपल्याला पाहिजे, घट्ट. आपल्याला पिठाची गरज लागणार नाहीये. लागलंच तर थोडंसं आपण पाणी घालूया, कारण का आता ह्याला आपण एक 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचंय. कारण ह्याच्यात आपण रवा घातलाय ना, तो थोडा फुलला पाहिजे. तर आपण हे आता ह्याला थोडा वेळ झाकून रेस्ट करायला देऊया. तोवर आपण आपली पुदिना चटणी बनवून घेऊया. पुदिना चटणीसाठी आपण घेतलेलं साहित्य काय काय होतं? पुदिना, कोथिंबीर, मिरची, आलं आणि लिंबाचा रस. आता हे सगळ्या गोष्टी आपण एका ब्लेंडरमध्ये घालूया. ह्याच्यात आपल्याला लागेल थोडं
मीठ, ठीक आहे. आणि ही चटणी जेव्हा आपण वाटणार ना तेव्हा आपण पाणी नाही घालणार, आपण ह्याच्यात घालणार आहोत बर्फ. तर जेव्हा तुम्ही बर्फ घालतात ना तेव्हा काय होतं, जो हिरवा रंग आहे पुदिन्याचा तो मेंटेन होतो आणि काळी नाही पडत चटणी पटकन. ठीक आहे, आपण व्यवस्थित बर्फ घालूया ह्याच्यात. मी कापून ठेवला होता ऑलरेडी बर्फ. ओके, एवढा बर्फ ठीक होईल. आणि आपण लिंबाचा रस पण घालून टाकूया ह्याच्यात. ठीक आहे, आता ही मी चटणी पटकन वाटून आणतो आणि आपण मग तोपर्यंत आपले 10 मिनिटं पण होऊन जातील. ही बघा आपली चटणी तयार आहे. किती मस्त हिरवा रंग आलाय बघितलात तुम्ही. मी उघडून दाखवतो तुम्हाला. बघितलं किती मस्त असं छान टेम्पटिंग सुगंध पण येतोय आणि चटणी झाली पण मस्त आहे. तर आता मी बाउलमध्ये काढतो. आपलं पीठ तोपर्यंत रेडी होतंय, मग आपण पटापट हांडवा करायला. ओके, 10 मिनिटं झालेली आहेत. तर आपला पॅन पण गरम झालेला आहे, मी गरम करायला ठेवून दिला होता. आणि आपलं हांडव्याचं पीठ पण बघा किती मस्त झालंय. आता हा हांडवा कसा बनवतात हे मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, ह्याच्यात सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्याला पॅनचा गॅस जरा कमी करूया आणि ह्याच्यात आपण घालणार आहोत एक थोडंसं साजूक तूप. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल अरे आधीच तूप घातलं. हो, पण आता याची टेक्निक थोडी वेगळी आहे. तर तूप घातलं आपण की तुपामध्ये आपण घालणार आहोत जिरं, थोडीशी मोहरी, थोडा हिंग, ठीक आहे. आणि आपण घालणार आहोत थोडे कढीपत्ते, अशी पानं अशी कुस्करून टाकायची त्याच्यात. छान हे असं फोडणी तुमची तयार झाली पाहिजे. ठीक आहे, ही फोडणी तयार झाली की आता काय करायचं, गॅस बारीकच आहे ना. हे आपलं जे आटा आहे ह्याला असं मिक्स करून घ्या प्रॉपर. सगळ्या भाज्या व्यवस्थित मिक्स झाल्या पाहिजेत आणि ह्याला मधोमध असं फोडणीवर सोडायचं. आणि आपल्याला असं थिक बनवायचं आहे. उत्तप्पा जसा असतो ना त्याच्याहून थोडंसं थिक. हे चांगलं चारी बाजूला असं पसरवायचं. एक असा पोळा व्हायला पाहिजे आपला. थोडंसं तूप साईडनी. हे घरगुती बनवलेलं तूप आहे म्हणून जरा ते असं घट्ट आहे. आणि आपण काय करणार आहोत, हे सफेद तीळ आहेत मी घेतलेले. हे सफेद तीळ आहेत ना, आपण वरनं ह्याच्यावर जे बॅटर आहे त्याच्यावर असं पूर्ण घालायचं. कसं छान पूर्ण वरनं कव्हर करून टाकायचं तिळानी. आणि ह्याला आपल्याला मंद गॅसवर झाकून निदान एक 5 ते 6 मिनिटं तरी ठेवून द्यावं लागतं. स्लो कुकिंग प्रोसेस आहे, पण खालनं फुल क्रिस्पी आणि आतनं एकदम मऊ आणि वरनं परत क्रिस्पी बनतं. तर आपण 5 मिनिटं थांबूया आणि मग चेक करूया. 5 मिनिटं झालेली आहेत, आपण बघूया. बघा वरनं पूर्ण ड्राय झालंय आणि पटकन सुटतं, चिकटत पण नाही. 1 2 3 वा, बघा कसं क्रिस्पी झालंय छान आणि त्याला कढीपत्ता पण चिकटलाय मस्त. आता ह्याला थोडंसं आपण तूप सोडूया साईडनी परत. आणि ह्याला परत एक 2-3 मिनिटं देऊया, कारण का आता खालची बाजू जी आहे जिथे आपण तीळ लावले ते जरा अजून क्रिस्पी व्हायला पाहिजे. ठीक आहे, गॅस थोडा कमी करूया आपण आणि ठेवूया. एक 2 ते 3 मिनिटांमध्ये हे रेडी होऊन जाईल. 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत, आपण बघूया. वा, दुसऱ्या बाजूने पण मस्त झालंय. आपण हे काढून घेऊ एका प्लेटमध्ये आणि मी पटकन दुसरं घालतो. Much later. आता ह्याला परत व्हायला एक 5 ते 10 मिनिटं लागतील. ते झाल्यावर आपण प्लेटिंग करू. चला तर मग खाऊया आपण थोड्या वेळाने. हे बघा आपले हांडवा हा प्रकार रेडी आहे आणि हा खूप मस्त लागतो. ह्याच्यात खूप सारे व्हेजिटेबल्स आहेत, त्यामुळे आपण जेव्हा सकाळी हा हेल्दी ब्रेकफास्ट करतो तुम्हाला भूक पण लवकर लागणार नाही, पोट पण भरतं. आणि 1-2 जरी खाल्लेत ना तरी खूप आहे. मुलांना डब्यामध्ये देऊ शकता, तुम्ही ऑफिसला पण डब्यात घेऊन जाऊ शकता. वरनं क्रिस्पी आणि आतनं सॉफ्ट असं हे बनतं. आपण एक खाऊन पण बघूया लवकर.
छोटा पीस आणि पुदिन्याची चटणी त्याच्याबरोबर. खूप मस्त झालंय, स्पायसी आणि चटणी पण एकदम मस्त झाली आहे. नक्की हा प्रकार करून बघा आणि तुम्ही हा व्हिडिओ आमचा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. असंच आम्हाला प्रोत्साहन करत राहा, आमचे व्हिडिओ बघत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून सांगायला विसरू नका की तुम्हाला पुढचा पदार्थ कुठला बघायचा आहे. तोपर्यंत बाय.